नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका मोटिवेशनल व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जीवनाच्या वाटेवरती चालताना कधी दुःखाचे डोंगर उभे राहतात तर कधी अस्वस्थ करणाऱ्या चिंतेचं सावट आपल्याला पूर्णपणे ग्रासून टाकतं. अशा कठीण प्रसंगी मनाला उभारी देण्यासाठी आणि आंतरिक शांतता मिळवण्यासाठी परमहंस योगदानाचा एक क्रांतिकारी विचार आपल्याला दिशादर्शक ठरतो. मित्रांनो, आज आपण प्रत्येक गोष्टीचा इतका विचार करतो की जगायचंच विसरून जातो. चिंता, ताण आणि असुरक्षिततेची भावना आपल्याला घेरून टाकते. अशा वेळी परमहंस योगानंदांचा हा विचार आपल्याला एका वेगळ्या वास्तवाची जाणीव करून देतो. प्रतिमेमधील त्यांचा मुख्य संदेश आहे, डोंट बी टू सिरियस, फार गंभीर होऊ नका. योगानंद म्हणतात, हे जग एक भयानक ठिकाण आहे. इथे कोणीही सुरक्षित नाही. हे ऐकायला थोडंसं नकारात्मक वाटू शकतं, पण ते भौतिक जगाचं सत्य आहे. जे आज आहे ते उद्या नसेल. पैसा, शरीर, नाती सर्व काही नश्वर आहे. आपण ज्या सुरक्षिततेच्या मागे धावतो ना, ती या जगामध्ये कायमस्वरूपी कधीच नसते. या भौतिक जगाच्या भ्रमामधून म्हणजेच कॉस्मिक डिल्युजनमधून बाहेर पडण्याचा एकच मार्ग योगानंदांनी सांगितलाय, तो म्हणजे हे सर्व ईश्वराच्या एका चित्रपटाशिवाय दुसरं काही नाही. जसा आपण पडद्यावरती एखादा चित्रपट पाहतो, त्यामध्ये दुःख असतं, संघर्ष असतो, मृत्यू असतो, परंतु प्रेक्षक म्हणून आपल्याला माहीत असतं की ते सत्य नाही. तो फक्त प्रकाश आणि सावल्यांचा खेळ आहे. अगदी तसंच आपल्या आयुष्यातील घटनांकडे आपण एक प्रेक्षक म्हणून पाहायला शिकायला हवं. आपल्याला चिंता का वाटते? कारण आपण या जगाला आणि त्यातील समस्यांना 100% सत्य मानतो. यावरती योगानंद आठवण करून देतात की तुमची स्वतःची स्वप्न तुम्हालाच घाबरवत असतात. जेव्हा जेव्हा मनामध्ये भीती निर्माण होईल, तेव्हा एखादं दुःख तुम्हाला घेरून टाकतं, तेव्हा स्वतःला ठामपणे सांगा, इट इज अ ड्रीम. हे एक स्वप्न आहे. ज्याप्रमाणे सकाळी उठल्यानंतर रात्रीचं स्वप्न विसरून जातं, तसंच हे आयुष्य आणि त्यातील संकट काळाच्या ओघात विरून जाणार आहेत. आयुष्याच्या या चालत्या फिरत्या स्वप्नांशी तुम्ही स्वतःला जोडून घेऊ नका. आपण इथं काही काळासाठी आलेलो आहोत, प्रवासी आहोत. त्यामुळे या स्वप्नातील नश्वर गोष्टींच्या मागे लागण्यापेक्षा जे शाश्वत, इटर्नल आहे, त्या ईश्वरासाठी जगा. केवळ त्याच्याशी असलेलं नातंच कायमस्वरूपी टिकणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जेव्हा तुम्हाला दुःख होईल, चिंता तुम्हाला अगदी घेरून टाकेल ना, तेव्हा तुम्ही स्वतः हा व्हिडिओ पाहून स्वतःला मोटिवेट करत राहा. तर मग मित्रांनो, घाबरून जगण्यामध्ये कुठलाही अर्थ नाही आणि त्यातनं तुमच्या हातात काही सापडणार देखील नाही. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.